श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला एका वृद्ध तेल्याला धनप्राप्ती आणि एका बाईला पुत्रप्राप्ती स्वामींनी कशी करून दिली त्याबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे. तर अक्कलकोट येथे बसप्पा नावाचा एक तेली स्वामींच्या दर्शनाला आला होता. तो तेली वयाने 75 वर्षांचा म्हातारा असून त्याला 3 मुलगे होते. त्याची बायको वारली होती आणि तो अतिशय गरीब होता. रोज पोटभर अन्नही त्याला मिळत नसे. सर्व त्रासाला कंटाळून तो आपल्या 3 मुलांना घेऊन स्वामींकडे द्रव्य मागावे या हेतूने आला होता. स्वामींचे दर्शन घेऊन तो जवळच उभा होता. तेवढा दुसरा एक ब्राह्मण कोकणातून आपल्या बायकोला घेऊन आपणाला संतती व्हावी ह्या हेतूने तेथे आला होता. महाराज त्यावेळी एका दर्ग्याजवळ होते. त्या ब्राह्मण जोडप्याने महाराजांना वंदन करून दोघेही जवळच उभी राहिली. त्यांच्या बायकोचे नाव राधाबाई होते. तो ब्राह्मण स्वामींना वारा घालू लागला. तेव्हा महाराजांनी हास्यवदन करून त्या उभे असलेल्या बाईंकडे पाहिले व तिला म्हणाले, लिंबे, तिचे पूर्वजन्मीचे हे नाव होते. हा म्हातारा तेली तुझ्या पूर्वजन्मीचा नवरा आहे बरं का. तुझ्याच पोटचे हे 3 मुलगे आहेत, त्यांना जवळ घे. असे चमत्कारिक शब्द स्वामींच्या मुखातून ऐकल्यावर ती राधाबाई फारच लज्जित झाली. ते मुलगे त्या बाईपेक्षा वयाने मोठे होते. त्यांनी हे स्वामींचे शब्द ऐकले. त्यांना ही बाई आपली आई आहे हे समजतात ते त्या बाईच्या जवळ गेले आणि आई आई असे म्हणू लागले. त्यांना माया उत्पन्न झाली व आईलाही त्या मुलांविषयी प्रेम उत्पन्न होऊन तिने त्यांना जवळ घेतले. त्यांची मुखे कुरवाळली. हे सर्व तो तेली पाहतच राहिला. तेथे उभे असलेले सर्व लोक एकमेकांकडे पाहू लागले व आश्चर्य करू लागले. स्वामींनी परत त्या बाईला आज्ञा केली. स्वामी म्हणाले, अगं, तू या तेल्याबरोबर त्याच्या गावी जा आणि तुझ्या हाताने त्याच्या घरात पश्चिमेला रंगीत खांबाखाली द्रव्याने भरलेला हंडा पुरलेला आहे. तो उकरून सर्व द्रव्य तू निर्लोभ बुद्धीने त्या तेल्याला दे, म्हणजे त्याचे दारिद्र्य जाईल आणि तुलाही पुत्रप्राप्ती होईल. याप्रमाणे समर्थांची आज्ञा होताच ते सगळेजण तेल्याच्या घरी गेले व अक्कलकोटापासून 24 कोसांवर त्याच्या गावी गेले. त्याच्या घरातील त्या खांबाखाली उकरून पाहतात तो मोठा द्रव्याचा हंडा त्यांना सापडला. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्या बाईने तो हंडा त्या तेल्याच्या स्वाधीन केला. तेल्याला धन मिळाल्यामुळे त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले. स्वामींकडे ज्या हेतूने तो गेला होता तो हेतूही साध्य झाला होता. म्हणून तो मनोमन स्वामींचे स्मरण करून जप करू लागला. ती राधाबाई नवऱ्यासह आपल्या घरी परतली व पुढे तिला स्वामींच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली. याप्रमाणे स्वामींनी एकाच वेळी वेगवेगळ्या हेतूने दर्शनाला आलेल्या त्या उभयंताचे मानसिक जे भिन्न हेतूने आपल्या अतर्क लीलेने सिद्धीस नेले. श्री स्वामींनी अनेक गरजू व दारिद्र्याने पिडलेल्या गरिबांना धनप्राप्ती करून दिली होती. असाच एक अक्कलकोट येथे राहणारा गोविंद शास्त्री नावाचा एक ब्राह्मण दारिद्र्याने पिडलेला होता. पूर्वपुण्याईने त्याला समर्थांच्या दर्शनाला जाण्याची बुद्धी झाली. तो नियमित दर्शनाला जाऊ लागला. एकदा असंच दर्शन घेण्यासाठी गेला असता मनातून त्याने स्वामींना प्रार्थना केली की मी गरिबीमुळे जीवनाला कंटाळलो आहे. माझी दैन्यावस्था आपण दूर करावी. तो स्वामींपुढे डोळे मिटून हात जोडून उभा होता. त्याची ही प्रार्थना स्वामींना समजली. समोरील प्रत्येक माणसाच्या मनातील विचार स्वामी जाणत असायचे. स्वामींनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, तुझ्या परसात एक अश्वाचे झाड आहे. त्याच्या बुडाखाली तू खाण. तेथे तुला एक हंडा मिळेल. त्यामध्ये असलेले धन घेऊन आनंदाने हरिनाम स्मरण करीत उर्वरित आयुष्य गुजरण कर. स्वामींच्या मुखातून निघालेले हे वाक्य ऐकून तो आनंदाने घरी परतला. घरी येऊन त्याने लगेच परसातील त्या झाडाखाली खणून पाहिले. तेव्हा त्याला पुष्कळ धन भरलेला हंडा सापडला. तो त्याने घरी येऊन बायकोला दिला व सुखाने दोघांनी हरिनामात जीवन घालवले. म्हणजेच काय, जगाच्या उद्धारात संतांच्या विभूती अवतरली भूवरी. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.